Cancer Healer Center, a new beginning. एलओसीवर सलग 10व्या दिवशी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन. कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी भागात गोळीबार. भारतीय लष्कराच्या जवानांकडूनही गोळीबाराला चोख प्रत्युत्तर. भारताकडून पाकिस्तानसोबत व्यापार बंदीचा निर्णय. आयात आणि निर्यात पूर्णपणे थांबवली. पाकिस्तानची डाक सेवा आणि इंटरनेट वेबसाईट भारताकडून बंद. तर पाकिस्तानी झेंडा असणाऱ्या जहाजांनाही भारतीय बंदरावर नो एंट्री. पीओकेत भारतीय हल्ल्याच्या भीतीने 2 महिन्यांच्या राशनसाठी दुकानांवर गर्दी. बंकरची साफसफाई सुरू. मदरसे तात्पुरते बंद, तर फटाके, संगीत, लाऊडस्पीकरवरही बंदी. दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्यांना धडा शिकवणार. अतिरेक्यांना खतपाणी घालणाऱ्यांवर कडक कारवाई करणार. पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा. दहशतवाद्यांविरोधातल्या पुढच्या ॲक्शनसाठी भारताची तयारी. नौदल प्रमुख दिनेश त्रिपाठी यांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या दोघांमध्ये चर्चा. भारत खांद्यावरून मारा करता येणारी हत्यारं खरेदी करणार. शत्रूची विमानं, ड्रोन नष्ट करण्यासाठी भारतीय सैन्य दलाचा निर्णय. लष्कर 48 लॉन्चर्स, 85 क्षेपणास्त्र खरेदी करणार. पाकिस्तानी जवानाचा भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न. पाकिस्तानी जवान भारतीय सैन्याच्या ताब्यात. राजस्थानच्या श्री गंगानगर परिसरात कारवाई. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांनी चेन्नईहून श्रीलंकेला प्रवास केल्याचा संशय. भारतीय तपास यंत्रणांच्या अलर्टनंतर सुरक्षा यंत्रणांकडून कोलंबोमध्ये विमानाची झडती. महिलेचा मृत्यू पोलीस मारहाणीतही. आंदोलकांकडून पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याने स्वरक्षणासाठी लाठीचार्ज. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची माहिती. कोकणात जाणाऱ्या गाडीमध्ये प्रचंड गर्दी. नागरिकांचे हाल. प्रवाशांचा उभा राहून प्रवास. उन्हाळी सुट्ट्यांमुळे चाकरमान्यांची गावाकडे धाव. करुणा मुंडेंची पुन्हा एकदा कोर्टात धाव. ऑक्टोबर 2022 पासून 60 लाख रुपयांच्या थकबाकीची केली मागणी. वांद्रे कोर्टात अर्ज. धनंजय मुंडेंच्या वकिलांना उत्तर सादर करण्याचे निर्देश. जळगावातील कालिका माता मंदिर परिसरात तरुणाची निर्घृण हत्या करणाऱ्या 4 संशयितांची नावं समोर. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. 10वी आणि 12वीचा निकाल लवकरच जाहीर होणार. विद्यार्थ्यांना यंदा टार्गेट लर्निंग व्हेंचर्स या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात मांस विक्रीवर बंदी. उल्वे परिसरात मांस विक्री केल्याचा पर्यावरण प्रेमींचा आरोप. सर्वसामान्यांच्या हक्काचं घराचं स्वप्न पूर्ण करणारं म्हाडा प्राधिकरण मालामाल. म्हाडाच्या जमा रकमेत 3,220 कोटींची वाढ. तर म्हाडाकडील प्रत्यक्ष जमा रक्कम 11,334 कोटींवर. पुणे जिल्ह्यात एक गाव एक पोलीस योजना सुरू. 1 मे पासून प्रत्येक गावात 1 पोलीस असणार. गाव पातळीवरचे वाद होऊ नये यासाठी योजनेची अंमलबजावणी. नागपूर, वर्धा, गोंदियात जोरदार अवकाळी पावसाने नागरिकांची तारांबळ. वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस. गोंदियात विद्युत खांब पडल्याने एका बैलाचा मृत्यू, तर काही ठिकाणी छत कोसळून दुर्घटना. राज्यातील शेतकऱ्यांसमोर अवकाळी पावसाचं संकट. पुढील 5 दिवस कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाचा इशारा. आज रेल्वेच्या कोणत्याही मार्गावर मेगा ब्लॉक नाही. नीटची परीक्षा असल्यानं विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाचा निर्णय. आयपीएल सामन्यात बंगळुरूचा चेन्नईवर 2 धावांनी थरारक विजय. प्रथमच एका सीझनमध्ये आरसीबीकडून चेन्नईचा दुसऱ्यांदा पराभव. तर गुणतालिकेत आरसीबी अव्वल स्थानी. Cancer Healer Center, a new beginning.